काय नेमकं ताई तुमच्यावर घडलेलं आहे? माझ्यावरती अमित कृष्णात सावंत यानं अत्याचार केलाय. त्याच्याकडून पैसे घेतले होते. माझ्या घरची अडचण थोडी होती. त्यासाठी त्यानं मला पैसे दिलेला म्हणजे की व्याजानं 10% देतो असं बोलला आणि महिन्याला परत कर बोलला. पण मी त्याला 2-3 महिने दिलं व्यवस्थित मुद्दल व्याज त्याला दिलं. पण काही घरी अडचण असल्यामुळं मी त्याला 1 महिना देऊ शकले नाही, 2 महिने देऊ शकले नाही. त्याचा फायदा त्यानं घेऊन मग घरी माझ्या कोणी नसताना तो माझ्या जवळ येऊन माझ्यावर अत्याचार केला. नकळत माझे व्हिडिओ त्याने तयार केले आणि हा व्हिडिओचा फायदा घेऊन माझ्याशी त्यानं कधी बाहेर गाडीमध्ये तर कुठं कामावर जाताना असं त्यानं मला ती व्हिडिओची धमकी देऊन त्यानं वारंवार अत्याचार करत होता. मग परत माझ्या जावयाला त्यानं मारहाण केली म्हणून विचारायला मी त्याला गेले. तर विचारायला गेल्यानंतर परत त्यानं त्याच्या घरी पण मला ओढून घेतलं. माझ्यावर भरपूर अत्याचार झाला म्हणून मला सहन झालं नाही म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये गेले त्याची तक्रार नोंदवायला. पण त्यानं मला माझ्या जावयाला व्हिडिओ माझे पर्सनल काय असतील ते त्याने दाखवलं. त्यानंतर मला भरपूर त्रास झाला. माझ्यासारख्याच अजून त्याच्यामध्ये तिथं डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर अजून 300 व्हिडिओ त्याचे आहेत असे समजले. तो व्हिडिओ त्यानं त्याच्या मित्राला रोहित कदम याला पाठवले आणि त्यासमोर त्याची बायको प्रतिभा अमित सावंत हीही सामील आहे. यातील जे काही पीडित महिला आहेत या गांधीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गडमुशिंग गावातील आहेत. तर या ज्या काही पीडित महिला आहेत यांना यातील आरोपी अमित कृष्णांत सावंत राहणार गडमुशिंगी हा तो त्या महिलेच्या गाडीवरती चालक म्हणून काम करत होता. तर त्या महिला पैशाची आवश्यकता 2023 मध्ये पैशाची आवश्यकता असताना त्या पैशाची काही गरज आहे ती ह्या जो इसम आहे आरोपी इसम त्यानं एक 2 लाख रुपये त्या महिलेला एक व्याजापुढे 10% व्याजाने दिले होते आणि त्यानंतर त्या महिलेला ते व्याजाची काही रक्कम परतावा ती देणं तिला शक्य झालं नाही. तर त्या जो आरोपी इसम आहे त्यानं तिला शरीरसुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या गैरफायदा घेऊन त्यानं घरी किंवा इतर एक लॉज ठिकाणी अशा ठिकाणी नेऊन तिच्यावरती हे केलं बलात्कार केलेला आहे. तो 2 लाख रुपये मला दिलेला 10% व्याजानं. परत पैसे फेडले तरी तो वारंवार फेडून सुद्धा परत 25,000 ते 30,000 रुपये अजून दे म्हणून तो घरी वारंवार येत होता. मग ह्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती एकदा, पण त्यांनी काय आमची कारवाई घेतली नव्हती. त्याला समज देऊन त्यांनी सोडलेलं होतं. पण तो परत आहे तसाच तो परत मागं तसं पुढं करत होता. महिलांच्याकडून फक्त एक पैशाची लालूच देऊन त्याला त्यांच्याशी जवळकी साधायची होती, त्याच्यावर अत्याचार करायचा होता. त्या पैशांच्या नादामध्ये त्याची व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो. ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत. तर त्याला माझी तरी इच्छा आहे की अशा नराधमाला कमीत कमी फाशीची तर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण परतून बाईला डोकं वरती उचलून चालायला यायला पाहिजे. बाईची किंमत काय आहे ते ह्याला आता कळायला पाहिजे.